नमस्कार मित्रांनो, हॅपी व्लॉग्समध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज कराड येथील किल्ले वसंतगडला भेट देणार आहोत. चला तर मित्रांनो, कराडपासून 16 किलोमीटर आणि साताऱ्यापासून 47 किलोमीटर अंतरावरती वसंतगड किल्ला आहे. पुणे बेंगलोर हायवेवरून तळबीड फाटा येथून 3 किलोमीटर पश्चिमेला गेल्यावर आपण तळबीड या गावी येऊन पोहोचतो. येथे आल्यावर आपल्याला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी बघायला मिळते. इसवी सन 1674 साली प्रतापराव गुजरांच्या मृत्यूनंतर सरसेनापतीपदी हंबीरराव मोहिते यांची नेमणूक झाली. या परिसराचा जीर्णोद्धार झाला असून येथे सेनापतींचा इतिहास लिहिलेला आहे. सरसेनापती म्हणून 2 राज्याभिषेक समारंभात भाग घ्यायचे भाग्य लाभलेले, तसेच सदैव शत्रूवरती विजय मिळवत रणांगणात वीरमरण स्वीकारत तीही लढाई जिंकायचेच भाग्य लाभलेले स्वराज्याचे 3रे सरसेनापती हंबीरराव मोहिते. इसवी सन 1687 मध्ये झालेल्या वाईच्या लढाईत तोफेचा गोळा लागून हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडले. समाधी भव्य चौथऱ्याच्या स्वरूपात असून चौथऱ्याला दगडी तोरणाची रचना केलेली आहे. त्यावरती हत्ती व मोर कोरलेले आहेत. समाधी स्थळापासून थोडे पुढे आल्यावर आपण वसंतगडाच्या पायथ्याशी असलेल्या शाळेजवळ येऊन पोहोचतो. तेथूनच एक पायरी वाट वसंतगडावरती जाते. वसंतगडाचा इतिहास असा की या गडाची निर्मिती शिलाहार राजा भोज याने केली. पुढे इसवी सन 1659 मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. त्यावेळी मसूरचे पूर्वापार जहागीरदार असलेले महादजी जगदाळे यांचा वसंतगड हा बालेकिल्ला होता. महाराजांनी महादजी जगदाळे यांचा वध करून हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे जिंजीवरून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज वसंतगडावर मुक्कामास होते. वरती गेल्यावर आपल्याला भग्नावस्थेत असलेले गडाचे प्रवेशद्वार बघायला मिळते. प्रवेशद्वाराच्या डाव्या हातास आपल्याला गणेशाचे सुंदर मंदिर बघायला मिळते. गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफाच्या भडीमाराने भग्न केलेले आहे. महादरवाजातून वरती आल्यावरती आपल्याला हनुमानाचे छोटेखानी मंदिर बघायला मिळते. त्याच्या शेजारी ध्वजस्तंभही आहे. तिथून पुढे आल्यावरती आपल्याला एक छोटी विहीर बघायला मिळते. त्यातील पाणी शेवाळल्यामुळे ते पिण्यायोग्य नाही. विहिरीच्या शेजारी आपल्याला किल्ल्याचा नकाशा बघायला मिळतो. तेथेच खाली आपल्याला भग्नावस्थेत असलेले काही अवशेषही बघायला मिळतात. आता आपण आलो आहोत किल्ल्याच्या पूर्व बाजूच्या तटबंदीवरती. इथे आपल्याला मशाल अडकवण्याची जागा दिसते. तिथून पुढे आल्यावरती आपल्याला पूर्व बाजूस असलेला बुरुज दिसतो.
तर मित्रांनो, हा आहे किल्ल्याचा पूर्व बुरुज. हा बुरुज सध्या भग्नावस्थेत आहे. पूर्वी या बुरुजावरती जाण्यासाठी पायऱ्या होत्या. येथून आपल्याला किल्ल्याच्या पूर्व बाजूस असलेली डोंगररांग पाहावयास मिळते. बुरुजाच्या तटबंदीवरून खाली आल्यावर आपल्याला पुढेच शौचकूप पाहावयास मिळतात. चंद्रसेन महाराजांच्या मंदिराकडे पायरी मार्गाने जाताना उजव्या बाजूला आपल्याला महादेवाचे मंदिर बघायला मिळते. आता आपण येऊन पोचलो आहोत किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या चंद्रसेन महाराजांचे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या आवारात. मंदिराच्या आवारात आल्यावर आपल्याला काही विरगळी बघायला मिळतात. त्याचबरोबर येथे काही भग्नावस्थेत असलेले अवशेषही आहेत. मंदिराच्या समोर 3 दीपस्तंभ आहेत. त्यापैकी हा आहे एक भग्नावस्थेत असलेला दीपस्तंभ. चैत्र महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिर जुन्या बांधणीचे आहे. मंदिर सुरेख असून आत गाभाऱ्यामध्ये चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. पुढे कोयना तळे व कृष्णा तळे अशी 2 तळी आहेत. तर मित्रांनो, हे आहेत गडावरील भग्नावस्थेत असलेले कचेरीचे काही अवशेष. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत पश्चिम बुरुजाच्या इथे. आपल्याला हा बुरुज सध्या सुस्थितीत बघायला मिळतो. पश्चिम बुरुजावरून आपल्याला पश्चिम दिशेस असणारे कोयना नदीचे सुंदर असे दृश्य पाहावयास मिळते.
पश्चिम बुरुजापासून तटबंदीने थोडे पुढे आल्यावरती आपल्याला पश्चिम दरवाजा लागतो. दरवाजातून पुढे आल्यावर आपल्याला दरवाजाची रचना गोमुखी आहे असे दिसते. दरवाजा सध्या सुस्थितीत असून दरवाजाच्या कमानीवरती आपल्याला हनुमानाचे शिल्प कोरलेले दिसते. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो आहोत उत्तर बुरुजाच्या इथे. उत्तर बुरुजाचे बांधकाम आपल्याला आजही सुस्थितीत बघायला मिळते. बुरुजावरून आपल्याला तळबीड गावचे सुंदर असे दृश्य पाहावयास मिळते. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि IP व्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत राम राम.